चॅनल ब्लॉग मध्ये कथा तुम्ही ठीक करा तिला बरं नाही आहे, खोकला आणि ताप, पण रात्री खूपच ताप होता तिला। 2-3 दिवसापासून आमच्या फॅमिली डॉक्टरकडे तिला औषध चालू होतं, पण आराम नाही पडला। आता तिला चाइल्ड स्पेशलिस्ट कडे नेलेलं आहे, इंदोरला आहे, डॉक्टर आहे, त्यांच्याकडे नेलेलं आहे। ती रात्री अजिबात झोपली नाही आणि खूपच खोकला आणि ताप पण खूप होता तिला। जेवण पण करत नाही आहे, बोलत पण नाही आहे। ती म्हणाली आरुष दादाला आण, तर स्वप्नीलने जाऊन आरुषला आणलेलं आहे घरी जाऊन। आरुषला सकाळची शाळा होती शनिवार असल्यामुळं, त्या स्वप्नीलने जाऊन आणलेलं आहे। आता रुहीला डॉक्टरकडे घेऊन गेलेलं आहे। प्रांजू आणि स्वप्नील, रुही अजिबात खात पण नाही आहे, तसेच ते 15-20 दिवसापासून अजिबात खात नाही आहे। कारण आधी तिला थोडा आम्ही जेवण करताना थोडा वेळ मोबाईल द्यायचं, त्या पिरियडमध्ये ती चांगली जेवण वगैरे करून घ्यायची मोबाईलच्यामुळं। पण तिचा 15 दिवसापासून मोबाईलची सवय चांगली नाही, म्हणून तिची मोबाईल आम्ही तिला देत नाही आहो। तर ती 15 दिवस झाले जेवण पण नाही करत आहे। टॉनिक आणलं भूक वाढायची, व्हिटॅमिनची, पण तरी ते औषध देऊनसुद्धा जेवण वगैरे करत नाही आहे। आत्ता तर 2-3 दिवसापासून तिला ताप आणि खोकला पण आहे। आज पण तिने काहीच नाही खाल्लं, 2-3 दिवसापासून अजिबात तिच्या पोटात काहीच नाही आहे। नाहीतर नारळ पाणी वगैरे काही खायची, ॲपल वगैरे खायची, पण आता काहीच खात नाही आहे। आता माहीत पडते डॉक्टरकडे घेऊन गेलेले आहेत। आता वाजलेले आहे 1। चला मग माहीत पडते डॉक्टर लोक कोणती औषध वगैरे तिला लिहून देतात। तर तिची तब्येत चांगली नसल्यामुळे आम्हाला पण करमून राहिलं नाही, आणि कारण ती खेळतच राहते इकडल्या तिकडे तिकडल्या इकडेच। सकाळीच मी प्रांजू, स्वप्नील आणि रुहीच्या आजोबांसाठी उसळ बनवली साबुदाणा शेंगदाण्याची, आणि माझ्यासाठी रात्रीच्याच पोळ्या वगैरे होत्या। मी काही उपास करून नाही राहिली, पहिला उपास केला, फक्त माझ्याकडून उपास होत नाही आता, कारण या शुगरमुळं खूप कमजोरी आलेली आहे आणि उपासाचं म्हटलं तर चक्करच येतात। तर आता मी काही उपास करत नाही, फक्त पहिल्या दिवशीचा उपास केला होता। तर आता तिघांसाठी नाश्ता बनवला, उसळ साबुदाणा शेंगदाण्याची। काल पकोडे बनवले होते साबुदाण्याचे आणि आलूचे, आज उसळ बनवली आहे। मला पण थोडं बरं नाही वाटत आहे, सुस्त वाटत आहे, कारण रुईला बरं नाही असल्यामुळं आम्हाला कोणाला चांगलं वाटत नाही। 5:30 वाजलेले आहेत। शिमला मिरची आणि आलूची भाजी, कणिक भिजवली आहे, वरण मांडलेलं आहे, भात झालेला आहे। चला आता भाजी टाकून घेते, पोळ्या करते आणि लगेचच नैवेद्य वगैरे दाखवते देवीला। रुहीला पण थोडं कापूर वगैरे देते, कारण रुही झोपलीच आहे, आली तेव्हापासून दवाखान्यातून उठली नाही आहे। चला माझा स्वयंपाक झाला की मी नैवेद्य वगैरे दाखवते देवाला।